भूतकाळ संपलाय, पण तो अजूनही तुमच्या मनात जिवंत आहे का? तुम्ही पुढे जाताय, पण मन अजून मागेच अडकलंय का? मित्रांनो, आपण आलो आहोत लेटिंग गो डे 3 वर. आपण डे 1 ला सुरुवात केली, डे 2 ला दुखणं समजून घेतलं आणि आज आपण पाहणार आहोत भूतकाळ कसा सोडायचा. कारण भूतकाळ बदलता येत नाही, पण त्याचं ओझं नक्कीच कमी करता येतं. भूतकाळ म्हणजे फक्त आठवणी नाहीत, तो असतो चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि तेव्हा ते केलं असतं तर हे विचार. होय, तुम्ही भूतकाळ आठवताय म्हणून त्रास होतोय, कारण तुम्हाला वाटतंय आपण वेगळं असू शकलो असतो. पण सत्य हे आहे की तेव्हाचे तुम्ही आजच्या इतके शहाणे नव्हता. हे स्वतःला माफ करणं कठीण आहे, पण गरजेचं आहे. भूतकाळात अडकलेला माणूस वर्तमान जगू शकत नाही. हे ऐकून तुला हलकं वाटेल. भूतकाळ सोडणं म्हणजे जे घडलं ते विसरणं नाही, तर स्वतःला शिक्षा देणं थांबवणं. तुम्ही अजूनही जुन्या चुकीसाठी स्वतःला माफ केलं नाही का? लक्षात ठेवा, ती चूक नव्हती, ती एक शिकवण आहे. आज एक सराव करा. कागदावर लिहा, मी स्वतःला यासाठी माफ करतो. एकच गोष्ट लिहा आणि त्याचं ओझं खाली ठेवा. आजच्यासाठी एवढंच पुरेसं आहे. भूतकाळ म्हणजे तुम्ही कुठून आलात ते दाखवतो, पण कुठे जायचं आहे ते तुम्ही ठरवता. हा होता लेटिंग गो डे 3. उद्या आपण पाहणार आहोत जुन्या आठवणी. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये लिहा, मी स्वतःला माफ करतो. सबस्क्राईब करा.